पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर, यामिनी जाधव अर्ज भरणार। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधनं डॉक्टर हेमंत सावरा भरणार आपला उमेदवारी अर्ज। अमित शहा यांच्या आज महाराष्ट्रात 2 सभा, आधी सांगली आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये घेणार सभा। ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यावर ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपची नाराजी, 3ही ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा, तुम्ही महाराष्ट्रातले वाघ असाल तर आम्हीही सांगलीतले वाघ। विश्वजित कदमांचे व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसमोर खडे बोल। सांगलीची जागा विश्वजित कदम यांना देतायत कळलं असतं तर त्याच दिवशी जागा सोडली असती। शिवसेना उद्या कोणाच्याही आड येणार नाही, विश्वजित कदम यांना ठाकरेंचं उत्तर। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर, रवींद्र धंगेकर यांच्यासाठी संध्याकाळी 5 वाजता घेणार सभा। माझ्या वडिलांना वारशात संपत्ती नाही तर हौतात्म्य मिळालं, पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रियंका गांधी यांचं भावनिक उत्तर। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले, तेल प्रति बॅरल $80च्या खाली, सर्वसामान्यांना मोठा दिलासा। $2000च्या 7,500 कोटींहून अधिक किमतीच्या नोटा अजूनही चलनात, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्सचा 1 रननं पराभव। हैदराबादचा बॉलर भुवनेश्वर कुमारनं मॅच फिरवली, राजस्थानचा आयपीएलमधला दुसरा पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।